महाराष्ट्र सरकारनं केलेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकणारी आणि फसव्या अटी शर्तींची असल्याचा आरोप आता केला जातोय। प्रत्यक्ष जमिनीवरची आणि याद्यांमधली परिस्थिती अत्यंत भयानक आहे। गावोगावी जाहीर झालेल्या याद्यांमध्ये काय घोळ सुरू आहेत, सरकारनं नियम अटींच्या जाळ्यांमधून लाखो शेतकरी या लाभापासून कसे वंचित राहत आहेत, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। राज्यातल्या तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी देण्याची मोठी घोषणा महायुती सरकारनं केली होती। कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी भाषण ठोकून सांगितलं की बळीराजाला आम्ही कर्जमुक्त करणार, पण जेव्हा प्रत्यक्षात पहिली यादी बाहेर आली तेव्हा महाराष्ट्रातल्या फक्त 533 शेतकऱ्यांची नावं त्यात होती। हा पहिलाच झटका शेतकऱ्यांसाठी अत्यंत अपमानकारक आणि संतापजनक ठरला। त्यानंतर सरकारनं 61,900 शेतकऱ्यांची दुसरी यादी आणली आणि त्यानंतर 16,95,000 शेतकऱ्यांची तिसरी यादी पोर्टलवर अपलोड केली। पण आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की ज्या गावाची लोकसंख्या 2 ते 3 हजार आहे आणि तिथं बोटांवर मोजण्या इतक्याच लोकांची नावं यादीत दिसत आहेत, मग बाकीचे शेतकरी काय महाराष्ट्राच्या बाहेरून आलेत का, असा सवाल आता गाव खेड्यांतून विचारला जातोय। सरकारनं कर्जमाफीची घोषणा करताना थकीत कर्जमाफी 2 लाखांपर्यंत असे बोर्ड तर मोठे लावले, पण त्याखाली बारीक अक्षरात ज्या अटी आणि शर्ती लिहिल्या आहेत त्या वाचून कर्जबाजारी शेतकऱ्यांचं डोकं चक्रावून गेलं। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या 6 वर्षांच्या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जांनाच या योजनेत धरलं गेलंय, तेही 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असावं आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली नसावी, हा नियम लावलाय। परंतु या नियमाच्या फेऱ्यात शेकडो शेतकरी अडकले आहेत। ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025च्या आधी किंवा नंतर पोटाला चिमटा काढून कुणाकडून हात उसनं घेऊन बँकेची आबरू राखण्यासाठी थोडंफार कर्ज भरलं, ते या योजनेतून डायरेक्ट बाद झाले। म्हणजे ज्यानं प्रामाणिकपणा दाखवला किंवा ज्यानं इकडून तिकडून पैसे आणून बँकेचं खातं नील करण्याचा प्रयत्न केला, त्याला शासनानं ठेंगा दाखवला। दुसरी सर्वात मोठी फसवणूक म्हणजे 2 लाखांची मर्यादा। आधीच्या नियमात बदल करून सरकारनं सांगितलं की 2 लाखांपेक्षा जास्त थकीत रक्कम असेल तरीही 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करू, पण प्रत्यक्षात जेव्हा बँकांकडून डेटा गोळा केला गेला तेव्हा ज्यांचं कर्ज 2 लाख रुपयांच्या वर, अगदी 500 किंवा 1000 रुपये जरी जास्त आहे, अशा अनेक शेतकऱ्यांची नावं याद्यांमधून गायब करण्यात आली आहेत। त्यांना सांगण्यात येते की आधी वरची रक्कम भरा मग बघू। आता आधीच खिशात दमडी नसलेला शेतकरी वरचे पैसे कुठून भरणार आणि त्याची कर्जमाफी कधी होणार, हा मोठा प्रश्न आहे। योजना जाहीर झाली की शासनाला डिजिटल तंत्रज्ञानाचा लय मोठा पुळका येतो। आताही तेच झालंय। कर्जमाफी हवी असेल तर आधी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करा, तिथं फार्मर आयडी बनवा, मग महाआयटीच्या केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक अंगठा लावून आधार प्रमाणीकरण करा, असे एकामागोमाग एक जाचक नियम शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आलेत। ग्रामीण भागात इंटरनेटची आणि सर्व्हरची काय बोंबाबोंब असते। दिवस दिवस शेतकरी सेवा केंद्रावर रांगेत उभा राहतो, तिथं गेल्यावर सर्व्हर डाऊन आहे म्हणून त्याला परत पाठवलं जातं। अनेक म्हाताऱ्या कोताऱ्या शेतकऱ्यांच्या हातांचे अंगठे झिजल्यानं बायोमेट्रिक मशीनवर त्यांचे ठसे उमटत नाहीत। मग अशा वेळी त्या गरीब शेतकऱ्याची काय चूक? आधार प्रमाणीकरण झाल्याशिवाय आणि बँकांनी भरलेल्या माहितीची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय 1 रुपयाही खात्यात जमा होणार नाही, असा कडक नियम सरकारनं केलाय। घोषणा होऊन महिना उलटत आला तरी लाखो शेतकरी अजूनही प्रत्यक्ष पैशांची वाट पाहत बँक मॅनेजरच्या केबिनच्या चक्रा मारतायत। बँकांमध्ये आणि गावोगावच्या ग्रामपंचायतींच्या सूचना फलकावर ज्या याद्या आल्या आहेत त्यामध्ये आणखी एक मोठा घोळ समोर आलाय। अनेक शेतकऱ्यांच्या मूळ थकीत कर्जाची रक्कम वेगळी आहे आणि शासनानं मंजूर केलेली कर्जमाफीची रक्कम भलतीच कमी दाखवली आहे। व्याज आणि इतर आकारणीचं काय करायचं यावर बँकेकडे आणि कृषी विभागाकडे उत्तरच नाहीये। थकीत कर्जदारांची ही अवस्था असताना ज्या शेतकऱ्यांनी बँकांचे पैसे वेळेवर भरून प्रामाणिकपणा दाखवला होता, त्यांच्या जखमेवरही सरकारनं मीठ सोडलंय। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा खूप आधी झाली होती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या 50,000च्या अनुदानासाठी 2026-27चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द केल्याची मोठी घोषणा करून टाळ्या मिळवल्या, पण प्रत्यक्षात हे प्रोत्साहनपर अनुदान किती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं, याचं उत्तर अजूनही शून्यच आहे। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून फक्त GR काढायचे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण पुढे करून फायली दाबून ठेवायच्या, हाच धंदा या सरकारनं चालवला असल्याचा आरोप शेतकरी संघटना उघडपणे करतायत। दुसरीकडे बी बियाण्यांचे वाढलेले दर, खतांची टंचाई आणि बाजारात पिकाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतीचा उत्पादन खर्च आणि नफा याचा मेळ अजिबात बसतच नाहीये। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार उत्पादन खर्च अधिक 50% भाव देण्याचं आश्वासन हवेतच विरलंय।
कर्जमाफीच्या या फसव्या खेळामुळे राज्यातील शेतकऱ्यांमधील नैराश्य कमी झालेलं नाही. उलट बँकांचे तगादे आणि सरकारी यंत्रणेची अनास्था यामुळे आत्महत्येचं सत्र आजही दुर्दैवानं सुरूच आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील प्रत्यक्ष कर्ज आणि पोर्टलवर दिसणारी रक्कम यामध्ये मोठी तफावत आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधार प्रमाणीकरण करताना 4 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दाखवली जाते, तर शासनाच्या नियमानुसार प्रत्यक्ष मर्यादा फक्त 2 लाख रुपये आहे. त्यामुळे शेतकरी आणि बँक प्रशासनात मोठा संभ्रम निर्माण झालाय. योजनेचं मुख्य पोर्टल आणि महा-आय-टी डॅशबोर्डवर तांत्रिक बिघाड झाल्यानं पात्र शेतकऱ्यांची अचूक संख्या आणि डेटा योग्य प्रकारे गोळा करण्यात अडचणी येत आहेत. बँकांनी डेटा अपलोड केला असला तरी तांत्रिक त्रुटींमुळे याद्या प्रसिद्ध होण्यास उशीर होतोय. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसणं, अंगठ्यांचे ठसे न जुळणं किंवा बँक खात्यांवरील नावातील चुकांमुळे हजारो शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडलंय. शेतकरी जेव्हा याद्यांमधील रकमेच्या चुकांबाबत बँकांकडे चौकशी करतात तेव्हा बँक कर्मचाऱ्यांकडून आम्हाला याबाबत कोणतीही माहिती नाही अशी उत्तरं मिळत असल्याच्या तक्रारी येतात. थोडक्यात सांगायचं झालं तर ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 म्हणजे सरकारनं टाकलेला एक कागदी तुकडा ठरतोय. जर 31 जुलैपर्यंत 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या साक्षीने दिलं असेल, तर मग अजूनही लाखो शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आणि बँकांचे पडताळणीचे घोळ का मिटले नाहीत? शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत आता संपत आलाय. जर या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील प्रत्येक पात्र बळीराजाच्या बँक खात्यावर कर्जमाफीची पूर्ण रक्कम जमा झाली नाही आणि या फसव्या अटी रद्द झाल्या नाहीत, तर आगामी विधानसभा निवडणुकीत हाच बळीराजा या सरकारला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा संतप्त सूर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उमटतोय.